वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने थोडी उघड दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी सुरू केली. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत ती पेरणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र शेतकऱ्याला महत्त्वाची जी अडचण आहे ती DAP खताची निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने 19,000 टन DAP मागवलेला आहे. मात्र एक पोतं देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहे, मला सांगा काय पेरणी करताय? काय पेरणी काय करताय? खत काय सोयाबीन आहे का? खत कोणतं वापरताय? DAP खताचं काय अडचण आहे? DAP खत मिळत नाहीये. मग आता कुठलं खत तुम्ही पेरताय? ते 20-20-13 आहे. DAP खत महत्वाचं आहे का? कशामुळे? हो आहे ना, सोयाबीनला चांगलं आहे पण मिळत नाही. एक बॅग पण भेटली नाही. नाही मिळत नाही. मग आता कुठलं आहे दुसरं? म्हणजे खताचं नाव हा, दुसरं कुठलं खत पेरताय? ते इफकोचं आहे. बरं, हां. मग त्याने काय DAP एवढा हे होत नाही का? नाही, रिझल्ट मिळत नाही. DAP महत्वाचं आहे. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये जी 19,000 टन खत कृषी विभागाकडून मागवलेलं आहे त्याच्यातलं एक पोतं देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही खताच्या दुकानामध्ये उपलब्ध नाही आहे. त्यामुळे DAPची कृत्रिम टंचाई केली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.